ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशन संचलित नेटवर्क अकॅडमी पाचोरा येथे आज दिनांक 26/4/2025 रोजी पाचोऱ्याचे कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील यांचा तिसऱ्यांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला। या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष गोकुळ सोनार यांनी माननीय किशोरप्पा पाटील यांचा सत्कार केला। यावेळी पाचोरा माजी नगराध्यक्ष माननीय संजय गोहिल, माजी लोकनियुक्त जवखेडे सीम सरपंच दिनेश बाबू आमले इत्यादी मान्यवर उपस्थित होते। यावेळी सायबर सिक्युरिटी प्रोफेशनल बेसिक ऑनलाईन कोर्सचे सर्टिफिकेट वाटप करण्यात आले। ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशन ही संस्था 2010 सालापासून पाचोरा व शहर व ग्रामीण भागात काम करत आहे। संस्थेचे आजवर राबवलेले विविध उपक्रमांची माहिती गोकुळ सोनार यांनी दिली। महिलांना विविध उद्योग व्यवसाय प्रशिक्षण संस्था घेत असते। शेतकऱ्यांना मार्गदर्शन शिबिर, पीक विमा योजना, माती पाणी परीक्षण, फार्मसी क्लब तसेच शेतकरी अभ्यास दौरा असे विविध प्रकारचे ट्रेनिंग संस्था राबवित असते। सॅनिटरी नॅपकिन मॅन्युफॅक्चरिंग युनिट या माध्यमातून महिलांना त्यांच्या मासिक पाळीच्या विविध समस्या मार्गदर्शन केले जाते। सॅनिटरी नॅपकिन वेडिंग मशीन व इन्सुलेटर विविध ठिकाणी बसवण्यात आले आहेत। वायफाय चौपाल योजनेअंतर्गत गावोगावी इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली। डिजिटल लिटरसीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना विविध सेवा सुविधा या विनासायास गावातच उपलब्ध व्हाव्यात यासाठी संस्थेने विविध उपक्रमांची आखणी केली आहे। ग्रामीण युवकांसाठी इंटरनेट सुविधेच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे। संस्थेमार्फत स्किल इंडियाच्या अंतर्गत कम्प्युटर प्रशिक्षण, शिवणकाम, ब्युटी पार्लर असे विविध कोर्सेस राबवण्यात येत आहेत। यावेळी माननीय आमदार किशोरप्पा पाटील यांनी संस्थेचे कामाचे कौतुक केले व संस्थेचे अध्यक्ष गोकुळ सोनार यांच्या धडपडीचे कौतुक करत त्यांच्या कामाचे अभिनंदन केले। सायबर सिक्युरिटी प्रशिक्षण खरंच खूप गरजेचे का आहे? डिजिटल इंडियाच्या धर्तीवर देशाला महासत्ता बनवण्यासाठी डिजिटल शिक्षण आवश्यक आहे, असे मार्गदर्शन किशोरप्पा पाटील यांनी केले। प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे कौतुक केले। यावेळी सर्व पत्रकार बांधव, विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक, संस्थेचे स्टाफ मेंबर उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा बोरुडे यांनी केले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी सागर बाविस्कर, अश्विनी पाटील, तुळशीराम शेरमाळे, समर्थ मोगरे यांनी परिश्रम घेतले।